श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय। श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी लेखमाला लेखक क्रमांक 99। गुरुचरण आणि शंकर भट्टाचं निमित्त करून श्रीपाद श्रीवल्लभ कुणाला सावध करत आहेत? श्रीपादांचं चरित्र म्हणजे छिन्नी हातोडा आहे, जो प्रत्येक अध्यायात चरित्र वाचणाऱ्याचं चरित्र घडवू इच्छितो। पूर्ण चरित्राच्या स्क्रिप्टमध्ये पहिल्या अध्यायापासून ते शेवटच्या अध्यायापर्यंत सर्व प्रकारच्या वृत्तीचे लोक एक एक करून आपल्या समोर येतात। त्यात सुष्ट आणि दुष्ट, भक्त आणि अभक्त, शिष्य आणि निंदक सर्व येतात व माझ्या भक्तांनी, माझे भक्त म्हणून घेणाऱ्यांनी कसे वागावे, कसे असू नये हे संस्कार श्रीपाद श्रीवल्लभ वाचकांवर करतात। 21व्या अध्यायात श्रीपाद स्वामी हे शंकर भट्टास गुरुचरणच्या ताब्यात देऊन सांगतात, जा जरा मांचाल गावात जाऊन या। हे मांचाल म्हणजे आजचे मंत्रालय। कुरवपूर व मंत्रालय मधील अंतर काही थोडे तिडके नाही। त्या काळी तेथे पायी जाऊन परत कुरवपूरला यायला किमान 5-6 दिवस तरी नक्कीच लागणार। शंकर भट्टास गुरुचरणचा अखंड सहवास व सत्संग लाभण्यासाठी श्रीपादांनी सहेतुक असे केले, कारण दोघांनाही कुरवपूरला थांबवून घेतले असते तर दोघेही नक्कीच श्रीपादांकडे आकर्षित होऊन राहिले असते, कारण श्रीपादांची प्रभावळच तशी। श्रीपादांच्या आज्ञेनुसार दोघे कुरवपूर सोडून जातात। यावेळी श्रीपादांचा कृतक क्रोध, त्यांचा न्याय, क्रोधाच्या समयी श्रीपादांचे संतुलन अशा कंगोऱ्यांचा विषय गुरुचरण घेतात। ते त्यांचा जगन्नाथपुरी आणि पिठापूरचा अनुभव सांगतात। गुरुचरणने जगन्नाथपुरीत एका दंडी संन्याशाला श्रीपादांचे नाव घेत नमस्कार करताच संन्याशाची वाचा जाणे, श्रीपादांना प्रार्थना करताच त्याची वाचा परत येणे। संन्याशाने श्रीपादांना क्षुद्र मांत्रिक म्हणून पिठापुरात जाऊन श्रीपादांचा समाचार घेण्याची शपथ घेणे, पिठापुरात येताच संन्याशाच्या दंडाचे 2 तुकडे होणे, पिठापूरच्या भूमीने संन्याशाला नाकारून त्याने तिच्यावर पाय देखील ठेवू नये म्हणून वर उचलून ठेवणे, श्रीपादांनी आजीकडून दहीभात खाणे, पादगया क्षेत्रात स्वयंभू दत्तमूर्तीच्या मुखातून दहीभाताची शिते प्रकटणे अशा घटना घडतात व श्रीपादांची ताकद संन्याशाला आणि पिठापूरला समजते आणि ते सर्व घाबरून जातात। यावेळी अबन्ना गारुड्याला कटोऱ्यात पाणी व सुबैया चांभाराला त्याच्या घरचा दहीभात घेऊन श्रीपाद त्यांना पादगया क्षेत्रात पाठवतात व ते पाणी व दहीभात संन्यासी, त्याच्या शिष्यांचा गोतावळा व उपस्थित पिठापूरवासियांना द्यायला लावून त्यांचा गर्वभंग करतात। यावेळी दंडी संन्यासी श्रीपादांना शरण येतो। यावेळी श्रीपाद जो बोध देतात तो ही पृथ्वी सृष्टी अस्तित्वात असेपर्यंत स्वतःला गुरु म्हणवून घेणाऱ्या स्वयंघोषित गुरूंसाठी कायम स्वरूपी धोक्याची घंटा आहे। श्रीपाद सांगतात, दत्तप्रभूंचा अवतार मनुष्य रूपात पिठापुरात संचार करीत असताना त्यांची निंदा करणाऱ्यांना चित्रगुप्ताने पिशाच्य योनीत टाकायचे ठरवले आहे। किती तुझा अहंकार, तूच असा तर तुझ्या शिष्यांना काय म्हणावे? तुला मोक्ष मिळाला नाही, तुझा उद्धार झाला नाही तर माझे व या सृष्टीचे काहीही बिघडणार नाही। तुला साथ देणारे म्हणजे उंटाच्या लग्नात गाढवांचा जलसा, उंटाने गाढवाची वाहवा करावी व गाढवाने उंटाची, असं तुझं आहे। परस्परांनी एकमेकांची प्रशंसा केली तरी सत्य वेगळंच असतं। आता हा शिष्य जंजाळ जवळ बाळगू नकोस। श्रीपाद श्रीवल्लभ महाअग्निस्वरूप आहेत। या आगीशी खेळणे फार धोक्याचे आहे। आता तू निसंग होऊन तप कर। मुळात रोज श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत वाचणे, त्यावर मनन करणे, त्यावरून श्रीपाद काय सांगत आहेत त्यानुसार आपलं आचरण आहे का, आपलं कुठं चुकतंय, आपल्या चुका कबुली करून श्रीपादांना तात्काळ शरण जाऊन पुन्हा चुकीची वर्तणूक न करण्याची ग्वाही देणे अत्यावश्यक आहे। नाहीतर अन्न, वस्त्र आणि निवारा कुणालाही मिळतो, पण श्रीपादांची कृपा प्राप्त करून जगणे यात अगणित फरक आहे। अध्यात्मात लोकेशणा म्हणजे अध्यात्माच्या नावाखाली स्वतःच्या आसपास कायम लोकांची गर्दी असण्याची इच्छा,
वित्तेषणा म्हणजे अध्यात्माच्या नावाखाली लोकांकडून, अनुयायांकडून धन, अन्न, सोने नाणे, कपडा लत्ता, खाणे पिणे अशी अपेक्षा ठेवणे व कामेषणा म्हणजे अध्यात्माच्या नावाखाली अनुयायी गोळा करून स्वतःच्या विषय वासनांची जोपासना करणे हे धोक्याचे वळण आहे. या जन्मी अध्यात्म मिळाले पण घरदार, फ्लॅट्स, नोकरी, दुकानं, कमाई, सुबत्ता यासाठी अध्यात्म वाया घालवले तर हा जन्मही वाया जाईल आणि पुढील जन्मी परत अध्यात्म साधले जाईल का? तशी इच्छा मनात उपजेल का? आजचा गुरु पुन्हा पुढील जन्मी परत भेटेल का? आणि भेटला तर त्याची कृपा होईल का? यांचा विचार, मनन याच जन्मी आवश्यक आहे. मुळात भौतिक सुविधा प्राप्तीसाठी अध्यात्माची गरज नसते. अध्यात्म आणि भौतिकता या दोन्ही गोष्टी विपरीत आहेत याचं भान ठेवावं. गुरुकडे काही मागायचं असेल तर आत्मसाक्षात्कार मागावा. या जन्मी गुरुला अध्यात्म सोडून इतर काही मागू नये. भौतिक गोष्टींसाठी गुरु समोर आपल्या हट्टीपणाचं प्रदर्शन करू नये. म्हणून बापनाचार्यांनी आम्हांनी सुमतीला सांगून ठेवलं होतं, श्रीपादांना काहीही मागू नकोस, अन्यथा ते तुझ्या ऋणातून मुक्त होतील व ते गृहत्याग करून तुमच्यापासून दुरावतील. गुरुकडे गुरु म्हणून पहा. गुरुचं अवमूल्यन त्याची भौतिक परिस्थिती पाहून करू नका. गुरु फक्त त्याच्या गुरुवर अवलंबून आहे, तुमच्यावर नाही. हिराचंद गोपालचंद कोठारे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.